नमस्कार मंडळी, बारामतीमध्ये विजय शिवतारे यांनी पवारांच्या विरोधामध्ये आता रणशिंग फुंकलेला आहे. पवार वर्सेस शिवतारे असा हा लढा होणार आहे. म्हणजे आपण ऐकत होतो की सुनेत्रा पवार ज्या अजित पवार यांच्या पत्नी आहेत आणि सुप्रिया सुळे ज्या शरद पवार यांच्या ची मुलगी आहे, या दोन्हीमध्ये लढत होईल असं आपण ऐकत होतो. भाऊजाई वर्सेस नणंद. त्यामध्ये शिवतारे यांनी एंट्री मारलेली आहे, मोठी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यांचं मत आपण सगळं ऐकणार आहोत. परंतु पहा सगळा खेळ कसा चाललाय. सगळं इंटरेस्टिंग आहे, मजेशीर आहे. जैशी करणे वैशी भरणी हा डायलॉग आठवावा अशा पद्धतीचा कार्यक्रम चाललेला आहे. ज्या भाजपच्या भरोश्यावरती अजित पवार ह्या महायुतीमध्ये गेले, त्याच भाजपने विजय शिवतारे यांना उभं केलंय असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पत्रकाराने खुद त्यांना सुद्धा हा प्रश्न विचारला. परंतु शिवतारे यांचं मत तसं नाही. ते म्हणतायत की बारामतीमध्ये जी जनता आहे, ज्या जनतेला आसपास 5 लाख जनता अशी आहे की ज्यांना पवार यांना मतदानच करायचं नाही, त्या लोकांनी आता मतदान कोणाला करायचं. यापूर्वी पवार विरोधामध्ये कुल होते, शिवतारे होते, अनेक लोक थांबलेले होते, तो पर्याय होता. परंतु यावेळेला पवार विरुद्ध पवार, ज्या लोकांना शरद पवार यांनाही मतदान करायचं नाही आणि अजित पवार यांनाही मतदान करायचं नाही, त्यांनी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोन्हीपैकी एक चॉईस करायचा प्रश्नच येत नाही. त्यांच्याकडे चॉईस नसेल तर मग काय, मग जनतेमधून हा प्रश्न आला की आम्हाला चॉईस नाही, तुम्ही थांबलं पाहिजे. आणि जनतेचा जो काही कौल आहे तो लक्षामध्ये घेऊन त्यांच्या भावनांचा आदर करून मी थांबतोय असं त्यांचं मत आहे. त्यांना हाही प्रश्न विचारण्यात आला की भाजपच्या सपोर्टमधून थांबताय. त्यांनी सांगितलं नाही. तुम्ही बंडखोरी करताय. त्यांनी हेही सांगितलं की ह्याला बंडखोरी असं नाव देऊ नका. हा जनतेला पर्याय असणं गरजेचा, निकाल काही लागेल पण मी थांबणार आहे. त्यामुळं हे एक ट्रेलर आहे, मला हरकत नाही. राजकारणामध्ये काय काय होऊ शकेल हे पाहावं लागेल. शिवतारे काय काय म्हणाले ते ऐका. त्याचबरोबरीनं त्यांनी फार मोठा गौप्यस्फोट सुद्धा केला आहे की ही जी महायुती आहे, अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील आणि भाजप असेल, ही महायुती फक्त लोकसभेपुरतीच आहे. विधानसभेला हे लोक एकत्रित असणार नाहीत असंच काहीसं त्यांनी सुचवलेलं आहे. आपण त्याची पूर्ण मुलाखत दाखवत नाही आहोत किंवा सगळीच पत्रकार परिषद दाखवत नाही आहोत. परंतु ह्या महायुतीला जो काही सुरुंग लावण्याचा प्रयत्न हे करतायत किंवा हा प्रयत्न होणार आहे, त्यामध्ये फक्त एकटे शिवतारेच आहेत की मग यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत, यांची काही भूमिका छुपी आहे का असं वाटायला जागा आहे. त्यांचे स्टेटमेंट आहेत, पुढे आपण ते ऐकू. परंतु राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता मजा येईल असं वाटतंय. पहा, वेगळी आहे. इथली लढाई अशी आहे की एक कोणतरी आपल्याकडे आला आणि तोही ब्रह्मराक्षसच आहे आणि लोकांची इच्छा आहे. माझी इच्छा नव्हती. अचानकपणे मी हे डिक्लेअर केलं. त्याचं कारण आहे की अंडरकरंट मी सगळा पाहिलाय आणि त्या अंडरकरंट हे करून लोकांचा आदर करून, मतदारांचा आदर करून मी इथे येतोय. आणि नमो विचार मंच या नावाखालीच ही निवडणूक आमची होईल. तुम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आहात, याआधी मंत्री राहिलेला आहात. तुम्ही शिवसेनेच्या नावानं मंच काढण्याच्या ऐवजी तुम्ही नमो विचार मंच काढला. काही नेते असं खासगी सांगतात की हे भाजपचंच काम आहे, भाजपनंच बापूंना सांगितलंय का की निवडणूक लढवा म्हणून. ते एकदा स्पष्ट करा. बिलकुल नाही, कोणत्याही नेत्याशी चर्चा नाही. माझी चर्चा, मी फिरलो सगळ्या मतदारसंघांमधून. लोकांनी मला काय सांगितलं, मी काळूबाईच्या मंदिरामध्ये राख नावाच्या गावात गेलो होतो. मंदिराला भेट दिली, सतरंजीवर 200 लोक होते आणि ज्या रिॲक्शन मी तिथे पाहिल्या, आम्हाला मत ना सुप्रियाताईला द्यायचं आहे, 15 वर्ष त्यांनी काय केलेलं नाही, ना आम्हाला सुनेत्रताई. कोण सुनेत्रताई? अजित पवारांची मिसेस म्हणून आम्ही मतदान करायचं. काय लोकशाही आहे? नरेंद्र मोदींवर या देशातल्या करोडो लोकांची श्रद्धा आहे, तशी विजय शिवतारेंची श्रद्धा आहे. आज बाळासाहेब असतील तर गोष्ट वेगळी असती. शिंदे साहेब कोणाला मानतायत? नरेंद्र मोदींना. देवेंद्र फडणवीसांचं अधिष्ठान आणि जागा गुरु कोण? नरेंद्र मोदी. सर्वांचेच नरेंद्र. कारण देशाला चालवायला
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. महायुतीकडे जागेची मागणी का केली? आता ते महायुती ते आमचे नेते करत असतील. ते आता हे सगळं पाहिल्यावर नेते करतील, बोलतील काय असेल. आणि महायुतीकडून आपल्याला जर विधानसभेची काही ऑफर आली, विधानसभा कोणी पाहिली हो? 6 महिन्यात विधानसभा एक मी आज सांगतो तुम्हाला, 2024ची विधानसभा सगळे सेपरेट लढतील. सेपरेट लढले नाहीत आम्ही सगळे तर आयते उमेदवार पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरेंना मिळतील. होणारच नाही, ते पोस्ट अलायन्स होईल. आणि विधानसभा कोणी पाहिले? आज लोकांची मानसिकता काय, लोकांची मागणी काय, त्याला साथ देणे हे नेत्याचं काम आहे. ते मी विरोधकांचे मूठ बांधणार का तुम्ही? हर्षवर्धन पाटील नाराज आहेत, ते आता काय सगळं सांगू काय? ते देवेंद्र फडणवीस सातत्यानं सांगत होते की नाही बारामतीमध्ये कमळ फुलवायचं आहे, बावनकुळे सांगत होते कमळ फुलवायचं आहे. कमळ कुठे आहे? कमळ कुठे आहे? हा निर्णय घेतलाय का नेमकं? कमळ कुठे आहे? माहितीने एकत्रपणे बसून आता त्यांना 3 किंवा 4 जागा द्यायचा निर्णय घेतलेला. आता ते शिंदे साहेबांना वगैरे ते प्रश्न माझे नाहीत हो. ते सगळे मोठ्या नेत्यांचे, मी आपला साधा कार्यकर्ता आहे. माझे ते प्रश्न मला नको. अजित पवार इकडे आले म्हणजे अजित पवार स्वच्छ झाले नाहीत. अजित पवार इथे आले म्हणजे अजित पवार त्यांच्या स्वार्थासाठी आले. दाखवताना ते बोलले नरेंद्र मोदी वगैरे, पण त्यांच्या हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे ते आले म्हणजे त्यांचे सगळे गुन्हे माफ झाले. त्यांना माफ करा. आणि आम्हाला आमचा जो अपमान केलेला आहे जनतेचा एवढा, म्हणून मी 1000% मी निवडणूक लढवणार. शिंदे साहेबांना सोडणार का मग आता तुम्ही? शिंदे साहेबांची सोडायची काय कारण? शिंदे साहेबांनी जर तुम्हाला सांगितलं आता माघार घ्या तर काय? मी लोकांचं ऐकणार. सगळं तुम्ही जरा भाषणं काढा ना पाठीमागची. मला एक मिनिट. अजित पवारांनी एकनाथ शिंदेबद्दलचं एक मोठं वक्तव्य आहे त्यांचं. अरे काय, कुणाच्या वडिलांनी पक्ष स्थापन केला, शिवसेना कुणी वाढवला, कुणी हे केला, हे बरोबर सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला जगाला माहीत असताना चिन्हासकट पक्ष पळवून नेला. बरोबर आहे काय? त्यांनी काय केलं? हे त्यांचंच भाषण. एवढ्या राजकारणात वेगवेगळी भाषणं वक्तव्य होत असतात टाईम टू टाईम. लोक जाऊन मतदानात करतील. 50 वर्ष ज्यांच्याशी आम्ही संघर्ष केला त्यांना तुम्ही मत द्या म्हणून सांगायला गेलं तर भाजपचे कार्यकर्ते सुद्धा तेवढेच नाराज आहेत. आणि परत माझ्याही लक्षात आलं, विधानसभा 6 महिन्यानंतर कोणी सांगितलंय काय होणार आहे. विधानसभेचा आणि याचा काही संबंध नाही. त्यामुळे हा निर्णय आम्ही तुम्ही बिभीषण आहात या लढाईमधले. रावण कोण आहे मग? आता कोण, आता बिभीषण म्हटलं तर रावण कोण समजा तुम्ही. पक्षांतर्गत कारवाई झाली तर विजय बापू भाजपमध्ये जाणार का? मी माझ्या लोकांसाठी काही करायची तयारी आहे माझी.